नमस्कार, स्वागत आहे तुमचं रमास रेसिपीमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आमची ही स्पेशल डिश आहे, ती म्हणजे आम्ही मॅगी नूडल्स तयार करणार आहोत। तसं तर नूडल्स 2 मिनिटात बनतात, पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात ना तर ते संपायला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही। तर सर्वात अगोदर मी 5 जणांसाठी हे नूडल्स तयार करणार आहे। तर यामध्ये पहा, या पॅकेटमध्ये टोटल 4 आहेत आणि त्याचबरोबर 4 टेस्ट मेकरसुद्धा आहेत। या पॉकेटमध्ये काही थोडंसं उरलेलं आहे, ते सुद्धा आपण घेऊया। आणि चला आता रेसिपी सुरू करूया। एका टोपामध्ये मी 2 ते 3 चमच तेल गरम केलं होतं। तेल गरम झाले की पाव चमच जिरे घालायचे आहेत। जिरे तडतडले की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकायचा आहे। कांदा आपल्याला एकदम लाल नाही करायचा, त्याचा जो कच्चापणा आहे तो गेला पाहिजे इतपत आपण त्याला भाजणार आहोत। त्यामुळे मी ही पूर्ण रेसिपी मीडियम टू हाय गॅसवरती करणार आहे। त्यानंतर आपण यामध्ये एक मोठी शिमला मिरची बारीक कापून टाकलेली होती आणि एक छोटा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या पण भाज्या घेऊ शकता। मीडियम टू हाय गॅसवरती हे आपण 2 मिनिटं छान असं परतून घेतलं आहे। एकदम त्याला जास्त नाही शिजवायचं, नाहीतर मग टेस्ट चेंज होईल। आता यामध्ये आपण पाव चमच हळद घालायची आहे आणि अर्धा चमच लाल तिखट मसाला घालायचा आहे। त्याचबरोबर यामध्ये एकदम स्पेशल म्हणजे मॅजिक मसाला घालणार आहे मी, यामुळे खूप छान टेस्ट येते। तुम्ही नक्की ट्राय करा। तर एक पॉकेट मी घातलं होतं, 5 रुपयाला मिळतो। आता गॅस स्लो करून आपण हे छान असं परतून घ्यायचं आहे। थोडंसं मीठ टाकणार आहे, फक्त आपण जे भाज्या आणि कांदा टाकला होता त्याच्या चवीसाठीच आपण हे थोडंसं टाकायचं आहे, कारण की टेस्ट मेकरमध्ये सुद्धा मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ अगदी कमी टाकायचं आहे। आता आपण काय करणार आहोत, गॅस स्लोच आहे। यामध्ये मी गरम पाणी घालणार आहे। जेव्हा रेसिपी बनवायला सुरू केली होती तेव्हाच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। आता हे आपण मिक्स करून घेऊया। छान असं हे आपलं मिक्स झालेलं आहे। यामध्ये पाणी किती घ्यायचं आहे तर पहा, मी हा कप घेतलेला आहे। ह्या कप मोजून मी टोटल 5 कप पाणी घेतलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं होतं। 5 कपमध्ये हे जे 4 आपले मॅगी होते ते छान शिजतात। जर तुम्हाला थोडंसं पाणी पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन 1 कप पाणी गरम करायला जास्त ठेवू शकता। याला एक उकळी येऊ द्यायची आहे, त्यासाठी मी पुन्हा गॅस फास्ट केला होता आणि झाकण ठेवलं आहे। तर इथे एक उकळी आलेली आहे, पुन्हा आपण हे हलवून घेऊया। एक उकळी आल्याच्या नंतर आपण जे मॅगी घेतले होत्या त्या मॅगी यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत। मी 2 भाग करते मॅगीचे, तुम्हाला जर बारीक करून पाहिजे असेल तर तुम्ही त्याला बारीकसुद्धा करू शकतात, पण माझ्या मुलींना अख्ख्या असलेले नाही ते छान वाटतात त्यांना खायला, त्याच्यामुळे मी अशाच पद्धतीने करते। सर्व मॅगी अशा पद्धतीने आपण तोडून टाकलेलं आहे। आता यामध्ये आपण टेस्ट मेकरचे आहे ते टाकायचे आहेत। 4च्या 4 टेस्ट मेकर आपण यामध्ये टाकणार आहोत, जेणेकरून छान अशी टेस्ट येईल। आपण मॅजिक मसाला टाकला त्याच्यामुळे टेस्ट मेकर कमी टाकायचं असं करू नका, यामुळे छान टेस्ट येईल। हे सर्व टेस्ट मेकर आपण टाकल्याच्या नंतर छान असं याला आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे टेस्ट मेकर आहे ते पूर्ण मॅगीला व्यवस्थितपणे लागेल आणि असे छान अशी ही मॅगी बनेल। जर व्यवस्थित मिक्स केलं नाही तर एकाच जागेला टेस्ट मेकरचा मसाला राहील। आता आपण हे झाकून ठेवायचं आहे 2 मिनिटं। 2 मिनिटं झालेली आहे। गॅस आपण मीडियम टू हाय ठेवलेला होता। एकदा आपण हे हलवून घेऊया। हे अजून थोडंसं कच्चं आहे, आपल्याला एकदा खूपच जास्त नाही शिजवायचं। आता पुन्हा आपण हे झाकूया आणि स्लो गॅसवरती 1 मिनिट ठेवलेलं आहे। 1 मिनिट झाल्याच्या नंतर आपण पुन्हा एकदा हे हलवून पाहूया। तर इथे आपल्याला हे छान असे शिजलेले आहेत आणि थोडंसं पाणी दिसते, पण जेव्हा आपण हे सर्व करणार ना तोपर्यंत पाणी संपलेलं असेल। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा।